आनंद वाटला सुभाषराव. वहिनी सुरक्षित विकास गावचा करतो. 5 वर्ष मतदान आम्हाला द्या. का मतदान मागतोय आम्ही सुभाषराव? सर्वांगीण गावचा विकास. आपल्या कमळेश्वर गावचा विकास झाला सांगाराव कुणामुळं? रामभाऊ बाळू सुभाषमुळं. रामभाऊ बाळू सुभाषमुळं सगळं झालं. जिंदाबाद. काय जिंदाबाद? तिसरी वेळ झाली माझ्या दारात मत मागायलाय. सुभाष ज्यांची मतं मिळणार नाहीत त्यांच्या घरी जा की. सुभाषराव माणूस हक्काच्याच माणसाकडे येतो. आपली माणसं जागृत आहेत का हे बघण्यासाठी. नाही आमचं आपलं ठरलंय का नाही मत द्यायचं? आम्ही ठरवले वा तुम्हालाच मत देणार. हा दुसरं घर बघा. फक्त आम्हाला नाही सगळ्याला सांगा. सगळ्यांना आपल्या पॅनलला देणार आहे. जाऊ बाळासाहेब दुसऱ्या घरी मत. महिला या नात्याने तुम्ही पण मत मागा की का मेहंदी लावली हाताला? हात जोडा. आपलाच पॅनल आला पाहिजे. आपल्याच पॅनलला मत द्यायचं बरं का. तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठरलंय का नाही आपलं? ठरलंय. या आणि आपल्या कमळेश्वर गावचा विकास झाला सांगाराव कुणामुळं? रामभाऊ बाळू सुभाषमुळं. रामभाऊ बाळू सुभाषमुळं. त्यांना बोलू द्या. 5 वर्षात सगळ्या बातम्या पुरवल्यात मी तुम्हाला. माझा इस्रो नका. जाऊ. वहिनी पॅनल टू पॅनल. हा फार हो ठरलंय आमचं. सुभाषराव लक्ष द्या, माणसं लय गद्दार असतो. हा ठीक आहे. ओके ओके. चला अध्यक्ष युवा पिढीचं नेतृत्व स्वतः मी हातात घेतलंय. आमिर युवा पिढीचा. चला नमस्कार नमस्कार नमस्कार. आप सगळ्यांना आहे आशीर्वाद. जावा दुसऱ्या घरी जावा. राहू द्या बरं का. अरे राहू द्या की जा की. मित्राला नाही पाया पडत. सांडत दिलं कारण मतदान आपल्याला. मतदान देतो आपल्याला तवाई नाही द्यायचं. हे काय करायचं? सगळं बोलते का? वेगवाळ बोलतोय. नमस्कार नमस्कार. सक्का भावापेक्षा बी मी महत्वाचा आहे का नाही? सक्का भाऊच वैरी असं. हा पण मी किती 5 वर्ष झालं आमचं घरकुल आलेलं त्यातलं मिळालंय काय आम्हाला? नेंबर आहे ना तुम्ही गावचा. मी आहे. मग पण ह्या वेळेला चांगल्या क्वालिटीचं घरकुल पहिल्यांदा बहिणीला माझ्या मिळवून देणार. हा देणार आणि परत त्याच्यावर टांग मार. हुजूर आमिरला मत द्या खजूर. जरूर जरूर सॉरी सॉरी जरूर जरूर. झोपले माणूस नुसतं व्हायला तुम्हाला कसं मतदान रे? हा चल बरं. आम्ही मतदान मागा आलोय. अहो आम्ही मत अहो तात्या आम्ही मतदान मागा आलो भीक मागा नाही आलो. अहो मतदान मागतो तात्या. असं काय बोलता तुम्ही? नाही नाही बरं का उद्या हे म्हातारा पहिल्यापासून आतरांग आहे. इथं कशाला ह्या गल्लीत आणलाय? पाया पडलं पाहिजे. आहेत का मावशी? मावशी नमस्ते नमस्ते नमस्ते. नमस्कार. आपली मेंबर आहे. आता उभा आहे का? आता तुमच्या वार्डात. आमच्या वार्डात हो हो. कधीच माहित होतं. अहो मी कामानिमित्त बाहेर होतो पण आता आलो. या गावातच राहणार आहे. गावचा विकास करणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे 5 वर्ष किती विकास केला. आतापर्यंत जी उभा राहिल्या त्यांनी काहीच विकास केला नाही. तुम्ही काय करणार आहे? आता इथून पुढे ती करतील. टेन्शन नका घेऊ. नका काळजी करू तुम्ही. इथून पुढे विकास केला नाही पण आता अण्णा विकास करणार आहेत. आणि ध्यानात ठेवा 2-2 पद आहेत. मेंबर बी आहेत आणि चेअरमॅन बी आहेत. ते किती उद्या सगळी ज्या त्या वेळेसच पाया पडाय हात जोडा येतात. नाही नाही असं काय नाही. अहो गावाला पाणी पुरवठा होतो. या गावाला रस्ते चांगले मिळले या. एक संधी द्या मला. ह्या पंचवार्षिकला आमचा पॅनल आला ना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार ह्याची खात्री मी देतो. बरोबर आहे. है का नाही? मी शब्दाला पक्का आहे का नाही? है का नाही? हो चला 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 चला. नमस्ते काका. नमस्ते. नमस्कार नमस्कार काका. बर का यंदा इलेक्शनला उभा राहिलोय. तेवढं विसरायचं नाही. आठवणी नाही ना आपल्याला मतदान करायचं. अरे आमिर असं हात जोडून मतदान नसतं मागायचं. वाकून पाया पड. अरे इथं कसं गाणं पाय पडा. अरे तसंच पडायचं असतं. ह्याच्यावरून जा की काका पाया पडतो ना. असू द्या असू पण आहे ना नवीन आहे. मत तेवढं द्या ध्यानानं. मत. आणि अक्षरशः काका तुम्हाला सांगतो मतदान आम्हाला द्यायचं. ह्याला द्यायचं. भाऊच्या संपूर्ण पॅनलला भरपूर मतदान विजय करायचं. तुम्हाला सांगतो काका 5 वर्ष आम्ही तुमच्या दुकानात बाजार नेतो का आता फक्त तुमचं एक मत मिळावं. बरोबर म्हणून आम्हाला विसरू नका. हा आणि काका गिरायकर जरी आले ना दुकानात त्यांना सुद्धा सांगा बरं का मतदानाचं
सांगायचं सगळ्याला सांगायचं चालेल चालेल. बघितलं ना गेल्या 5 वर्षात काय गावात विकास झालाय का? अहो गावात विकास न झाल्यामुळे तुमच्या सुद्धा दुकानात विकास झाला नाही. हाहीच मंडप, हाहीच पंखा, हाहीच बाजार. अहो तुम्ही तरी कधी श्रीमंत होणार? हा जर गावकऱ्यांनी बाजार आणला, त्यांच्या घरी दिवाळी झाली तर तुमची दिवाळी. हा चालते काका आठवणीनं पण आठवणी काय पाटील बरं आहे ना? बरं राहू दे लक्ष जावायवर. कुणाचे जावाय? आमचा जावाय. करताल गडबड नाही तर काहीतरी. पण मला सांगा अण्णा, हा आमच्या गावात ना खूपसाची काय गरज आहे का तुम्हाला? अहो हाय पण आता जावाय उभं राहिल्यात. तुमचा जावाय असेल हा. पण आमच्या गावचा नागरिक आहे, पुढारी आहे तो. हाय तुमचा आम्ही आमचं जोडीदार बघून आहे. घेऊ ना. हा तुमची मला सांगा, आमच्या गावातल्या राजकारणामध्ये ढवळ करायची काय गरज आहे? अहो डावळा जवळ नाही राहिलंय जावाय. आता उभा नको म्हणतानी म्हणले आता आलं पाहिजे निवडून. आम्हाला कळते ना तुमचा जावायचे ना. खूपसाचं काम करू नका. आलं का सांगणं लक्षात? काम आहे माझं. काय सांगणं का? हे मतदारावर दबाव आणायचं नाही. पाहुण्यावर कोण नातेगोत्याचं राजकारण करायचं नाही. आम्हाला कळतंय कुणाला मतदान करावं ते. काय हा? तुमचं एक काय मत एवढी नाही. सांगायची काय गरज नाही. एक मत नाही पडलं म्हणून काय जावाय अरे पडताय? एका मतानं काय होतंय? दिल्लीचा तख्त खाली येतोय. हे तर गावातलं राजकारण आहे. एका मताची किंमत ज्याला कळत नाही का नाही, जे एका मताची किंमत काय आहे ते हरलेल्या माणसाला विचार. जो एक मतानं हरतोय ना त्याला त्याची किंमत कळते. आलं का लक्षात? गाव पाठीशी जावायच्या. हा गाव पाठीचे पोलीस पाटील पाहिजे पाठीचे. काय एक मत नसलं पोलीस पाटलाचं म्हणून जावायचं. कळली एक मताची किंमत. लागली मला सांगायला इकडं राजकारण शिकवायला लागले ते. अरे येऊन येणार कोण? अरे येऊन येणार कोण? अध्यक्ष आले किती गेले किती मिळून मेंबर आणि अध्यक्षांचा स्वभाव आहे 1 नंबर. अध्यक्ष मतदान द्या. एकच नंबर. सांगावं लागतं का सरपंच? अहो अध्यक्ष 5 वर्ष मी सरपंच होतो. तसंच तुम्ही 5 वर्ष अध्यक्ष होता. आता तुमच्या अध्यक्षपदात काय अडचणी येऊन दिल्या का? नाही खूप चांगलं काम सगळ्यांनी केलं. अहो, चांगलं तंट तुम्ही सोडवलं, पण ते तंट आणि गावाचं एकोपा जपण्यात आपण दोघांनी काम केलंय का नाही? महाराष्ट्राच्या मातीतला एकच नेता ते म्हणजे अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज तुमच्यासाठी मतदान मागायला आले. आणि हे अध्यक्ष पद असंच कायम राहावं ह्याच्याकरता आम्ही कळकळीची विनंती. कळकळीची विनंती. चांगली माणसं किंवा हे आम्हाला कळतं की हा आपलं काय ठरलंय कोणाला मतदान द्यायचं. 100% ना. मी काय म्हणलं होतं, ही माणसं आपली तो हा. ही जीवाभावाची माणसं अशी कधीच आपल्याला धोका देऊ शकत नाही. ह्याला म्हणतात माणसं. अध्यक्षांनी आतापर्यंत विकास कामात कधी अडचण आणली बी नाही कधीच आणि त्यांना माहिती आहे गावात कोण चांगलं आणि कोण वाईट. त्याच्यामुळे अध्यक्ष आपल्यालाच मतदान देणार. भाऊजी तोंडानं आपलं म्हणणं खबर का? तिथं काम करा बोटानी. वहिनी निश्चिंत राहावा. काय नक्की ना? आम्ही तुम्हाला देणार. बिनधास्त ना. आले किती गेले किती मिळून मेंबर. भाऊजी तुमच्या मागे तुमच्या बायकोला बी विचारा. आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा होता. पहिला बिन इथून निवडून आल्यानंतर बी पाठिंबा राहील. हो निश्चिंत राहावा. या चला येऊ का? राहू द्या. ऐका ना, आता हे ग्रामपंचायतचं इलेक्शन म्हणल्यानंतर डोक्याला तापच आहे. मग काय आणि तुम्ही दोन्ही पार्ट्यांना म्हणताय की तुम्हाला मत देतो. कसं देणार? ह्यालाच राजकारण म्हणतात. कळलं का? तुझ्या डोक्यात आलं का? कसं? गावात पार्ट्या किती आहेत? 2. घरात मतं किती आहेत? 2च. मग तुझं मतदान एका पॅनलला आणि माझं मतदान एका पॅनलला आणि जी निवडून येईल पार्टी ती आपलीच म्हणायचं. त्यांनाच म्हणायचं तुम्हालाच दिलं. तू कशाला टेन्शन घेते? मी आहे की. हा म्हणजे आम्ही काय बोलू नका. 5 वर्ष फार मोठी लाईन आहे. 5 वर्षात फक्त पाणी दिलं नाही गावाला. पाणी पाण्यासारखं पुण्य नाही. कट्टीपणा कुठे पण करू नका. मतदाराला लाच देतात राव. लाच देतोय हा. सानेच्या आडनं 500ची नोट दिली त्यांनी. अक्षरशः मतदारांना दारूच्या बाटल्या वाटतात साहेब. बसतं का साहेब? तुम्ही सांगा. उमेदवार कोण आहे? मी स्वतः आहे. मी एक आहे. आतमध्ये सह्या झाले ना? 100 मीटरच्या बाहेर निघायचं. मग ह्यांना बाहेर. जाऊ बाहेर. तुम्ही मी पोलिंग एजंट आहे स्वतः. मी स्वतः बाहेर करणार.
कार्ड घरी राहिलं घेऊन आलो. सर मतदान केलं कुठे रामभाऊचा पुतण्या आहे, रामभाऊ. पहिल्यांदा ह्याला काय पहिला ये पहिल्यांदा ये बाहेर चल हे सगळे चल बाहेर, 100 मीटरच्या बाहेर सगळे चल पुण्यानं ठेवलं. चला खाली बंद व्हा, चला. सुभाषराव चला, एकटाच बाहेर ये. लाग देता बरं तुम्ही पाटील बाहेर या. टाकल सगळे विरकाड बाहेर या, बाहेर. पडणं हॉटेल बाहेर. टाकल त्यांना चल 100 मीटरच्या बाहेर. रामभाऊ ग्रामपंचायत इलेक्शन कासून झालं 90% मतदान कशाला म्हणतात? काळजी सुभाषराव पाटील तुम्हाला नाही काळजी का आमच्या आपल्या पॅनलची अहो रात्रीच्या दिवसाची रात्री केली लाज पण वाटत नाही दिवसाची रात्र केली रात्री दिवस केला सुभाषराव आपल्या पॅनलला जर काय कमी जास्त झालं ना त्याला कारणीभूत तुम्ही असाल बरं. दोघं जण तुम्ही आम चोरून काम केलंय तुम्ही. सासरवाडीला मला जायचं होतं तर बाळासाहेब मी गेलो नाही सासरवाडीत. अक्षरशः म्हणलं रामभाऊचा चालायचं ना तिकडे सासरवाडीत नाही अध्यक्ष हे रामभाऊचा गैरसमज आहे आपल्याबद्दल निकाल सुरू झाला असतील मला वाटतं. नावा की रामभाऊ काय फोन लाव तुम्ही फोन लाव पटकन लगेच फाटाकडा लगेच ओढतो लगेच आपली 11 करून टाकणार आहे सगळा पॅनलचा निकाल लागल्यावर वाजवा. नाही नाही मला गॅरंटी आहे गॅरंटी म्हणून हॅलो हॅलो गाना अरे बाजूला ना करतेत ना बाळा आवाज येत नाही का ना तुझा बाजूला ना. बोंबात नाही त्याला लोकांना माहिती काय झालंय किती आहे चर्चा झाली. समसम्या 400 लागले होते राहू द्या की लावा असू द्या ए बाळा अजून सगळा निकाल लागू दे की आधी चाल करतो त्याला. 3 शीट आहेत अजून बाकी. पण मला सांगायला काय विचार हा कोण कोण आलाय. कोण कोण आपल्या संगीताबाई हा काकी आली. वा 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 वैन आले बाई बस वैन आले की निवडून हा 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 बाळूपणा सुभाषराव बाळूपणा. हा अजून तिसरं कोण आलंय. मी आली की निवडून बर बाळू शिमा हा आमिर पण आला. आमिर पण आला. अहो थांबा अहो मी पण आला गेलो संगीता वहिनी पण आल्या. आले किती वेळ रामभाऊचं राहिलंय की हा माझं मस्त काय बर हा हा पार्टीचं काय झालं हा 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 बर ऐक ऐक पटकीन नाही सांग. हा पार्टीचं तुमचं काय म्हणतंय? अहो हा ना प्यान आहे तुमचा ना प्यान हा हा बोल की बोल. हा बोल लवकर फरक किती दोन्ही मध्ये 2 कॅनर मध्ये साडी सुभाषराव त्यांची 6 आणि आपले 5 पण तुम्ही पण आला ना मग. माझं घासून चाललंय म्हणतोय. काय उपयोग आहे काय उपयोग आहे आले तर 5 होणार आपली त्यांची 6 झाली ना माझ तरी मी म्हणत होतो सुभाषराव मला दुसऱ्या वर्गात नका उभा करू. माझ्याच वर्गात शेप वर्गात जाऊ द्या. मला तिकडे लावणारच वागाली तुम्ही. रामभाऊ खचून जाऊ नका आणि राजकारणाचं लय धडे घ्यायचे तुम्हाला अहो झालं प्याने याला काय झालं असं होय. हा काय झालं? हा झालं दिवशी अरे बघ काय 300 मतांनी आलो 3 मतांना लावून आलो ना निवडून हे महत्वाची इज्जत वाटते एक मत नाही आलं. पण सत्ता नाही आला. लोकांचं लोकमत नाही यांच्या अशा स्वभावामुळे यांच्या. अण्णा दुसऱ्या वर्गात जाऊन हे पटे उभं राहून निवडून आला 3 मताने काय ना घरातल्या माणसांचं समर्थन असल्यावर कसं होईल. आणि तुम्ही कशाला जावायला खचावतो जाऊ दे. काय 3 मत उमेदवारी. असं ही मी संकट आहे हो तुम्ही नका बोलू तुम्ही काय मदत केली नाही आमचे जेव्हा आमचे 500 निवडून आले सुभाषरावांनी नाकाने वांगी झोलू नका तुम्ही बाळासाहेब आरोप करू नका. रामभाऊ पराभवानं खचून जाऊ नका. अजून 5 वर्ष चांगलं काम असं करू. लावा आम्हाला तुम्ही पहा बाळू अभिनंदन माणूस तुला निघाला सगळा अभिनंदन सुभाषराव. आला आला कशाला आणि मतात जरी दिली असते आम्हाला तर थांबला असता. काय हायला तुम्हाला राजकारण नाही करायचं तुम्हाला नाही करायचं होतं ना आमचं. खरं करायचं होतं ना. याद राखा काय पोलीस पाटील की सुद्धा ठेवत नसतो रामभाऊ. गद्दारांची फौज भोवती होती. गद्दारांची फौज माझ्या भोवती निर्माण झाली. आपण आहे ना बाळासाहेब आहे ना नाही त्यांना खुर्चीवर बसून देणार अभिनंदन जाऊ जाऊ दे आपले काय आपण परत कामाला लागो बचाएंगे तो हल लड़ेंगे और बचाएंगे भी और लड़ेंगे भी असू
अभिनंदन बाळू. काय पार्टी गेली हार गळ्यात मिळवणं शोभत नाही. अरे भाऊ काय करू नये फटाकडा तिकडं पाण्यात टाकून दे फटाकडा. असू द्या, उमेदवारी महत्वाची. थोडक्यावर गेले तरी मी सांगत होतो नका उभं राहू, नका उभं राहू. तुमचा स्वभाव असला तापट, दरवेळेस उभं राहायचं आणि पडायचं. एक तर गाव होपलेस आहे, पैशाचं मात्र केलं. नको म्हणत होतो उभं राहायला आधीच. बसा बोंबलत आता. पडदी फटाकडा गुलाब घेऊन ये लवकर. अरे शिट्टा आली रे, 6 शिट्टा आली. एक नंबर. नाही आता मात्र मागे सर टेन्शन. अरे 6-5 झालंय 6-5. सरपंच शब्द होता का नाही आपला, खिंडार पाडणार. अरे जिथं शकुनी संपतो ना डोक्यानी तिथं संजू चालू होतो. संजू इतिहास घडला खरंच. गेला काका चाललाय. मिरवणुकीची काय नाद नाही करायचा. प्रथमतः तुमच्या सर्व निवडून आलेल्या मेंबर लोकांचं माझ्यातर्फे हार्दिक असं अभिनंदन. आणि दुसरी गोष्ट, खेळीमेळीच्या वातावरणात केलं, पण कधी त्या दिवशी तुमचे गुण बघितले मी. तुम्ही भांडणावर उतरून आले होते म्हणून साठी सांगतो, आज सरपंचकीची निवडणूक आहे तुमची. पण जर आज परत काही झालं तर मी सोडणार नाही. आणि आयोगाचे गुन्हे दाखल झाले ना, काय हेलपाटे मारावं लागतात हे समजन तुम्हाला. त्यामुळं सर्वांना विनंती वजा सूचना आहे, खेळीमेळीच्या वातावरणात होतं तसंच खेळीमेळीच्या वातावरणात पुढेही झालं पाहिजे. समजलं? मी खपून घेणार नाही. ठीक आहे, चालतंय. येऊ मी? चालतंय. सरपंच आमचा होणार म्हणल्यावर गाव शांत राहणार. आता मी एक सांगितलंय, सरपंच तुमचा होणार का त्यांचा होणार हे नंतर कळल. समजलं? खेळीमेळीच्या वातावरणात झालं पाहिजे. आणला साहेब यांनी फटाकडे. अरे तो ते ठीक आहे, चालतंय. येऊ अध्यक्ष? सर शेवटपर्यंत थांबला असता तर निकाल समजलंच मला. मला एक गाव नाही, ग्रामपंचायत म्हणजे कसं अवस्था असते, सर्वकडे जावं लागतंय. ठीक आहे, चालतंय. आमचा माणूस एक थांबवतोय, कांबळेंना इथं थांबवतोय. चहा पाण्याला आला असता नंतर. नको चहा पाणी तुमचं. ठीक आहे, कांबळे थांबवत आम्ही येतो. ते बघा, साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांचं पण बरोबर आहे. आपल्या कांबळेश्वर गावचं नाव खूप मोठं आहे. सरपंच तुमच्या पार्टीचे 6 आलेत, रामभाऊ तुमच्या पार्टीचे 5 आलेत. खरं तर सरपंच तुमचा होणारच आहे हे निश्चित झाले. पण तुमचा विजय झाला म्हणून हुरळून जाऊ नका, आणि रामभाऊ तुमचा पराभव झाला म्हणून पण खचून जाऊ नका. अजून जो आम्हाला कामं करा, तुमचं पण भविष्यात अजून चांगली प्रगती होईल. आता शांततेत या ठिकाणी सरपंच निवड होईल. कोणी अजिबात तरुणांनो गोंधळ घालायचा नाही, साहेबांनी सांगितलंय. सुभाषराव साहेबांनी भाषण दिलं, तुम्ही भाषण दिलं, हे भाषण ऐकून घ्यायसाठी आम्हाला बोलावलं होतं काय? चल वाळू, ह्याच्यासाठी आणले होय मला पुढे झालं. नाही रामभाऊ, चल जाऊ दे ना, आता होतोय सरपंच त्यांचा. हो रामभाऊ, दोन्ही पार्टीमध्ये समन्वय साधावा. अहो हारणं जिंकणं ती तर चालतंय. आणि अभिनंदन करायला पाहिजे हा. की रामभाऊची 5 सीट आलेत, तरी पण या ठिकाणी निवडणुकीला आले होते. नाही तर काय होतं, यांची 5 आलेले असतात, त्यांची 6 येत सुद्धा नाहीत निवडीला. अभिनंदन अभिनंदन. चला शुभेच्छा देऊ आपण. थांबा की रामभाऊ. मोठं मन करायचं रामभाऊ नकाबद्दल. काळजी कर नका, मी आहे अजून. दाजी हर कशाला आणल्या ते सरपंच आमचा होणार म्हटलं ना. राखून ठेवा, घ्या आतमध्ये ग्रामपंचायत मध्ये. चला या पुढे. ये, तुम्ही चला. चांडा कधी नाही ती मेंबर झालाय त्याच्यामुळे पुढं पुढं करतोय कुत्रा. जा तू बी जा आतमध्ये. हा
सुभाषराव बघितलं का राजकारणात काय घडल ही कुणी सांगू शकत नाही. नेवशी सरपंचांची 6 सीटं, हं, रामभाऊची 5 सीटं, हं. तर रामभाऊच्याच पार्टीचा सरपंच. बघा ना, आश्चर्य वाटून घेऊ नका, यालाच राजकारण असं म्हणते ती. खरं तर मी या पदाने या विजयाने भारावून गेलोय. मलाच कळणार मी कसा सरपंच झालोय. सत्ता गेली असं म्हणता म्हणता सत्ता कधी आली काय कळलंच नाही. अक्षरशः सरपंच विरोधक असताना त्यांच्या मिसेसनी रामभाऊ सारख्याचं महान काम बघून मला पाठिंबा दिला, मला मतदान केलं. गौरीवाहिनी तुमचं अभिनंदन. पण गौरीवाहिनी तुम्हाला काय वाटलं की रामभाऊला मत द्यावी, हे घडलं कसं? भाऊजी अभिनंदन माझं नका करू, बाळासाहेब भाऊजीचं अभिनंदन करा आणि ते कसं ते त्यांना विचारा. हे बाळा काय केलंय? अरे काय केलं बाळू तू? अरे भाऊ, मी तुला सांगितलं ना बाळा, तुला सरपंच केल्याशिवाय राहणार नाही. काय झालं माहिती का पाटील? असं विसराव, इलेक्शन झालं आणि निकाल लागला आणि 4 दिवसांनी बरोबर मी होईनी तुम्ही चांगल्या लीडने मताधिक्याने निवडून आला. तुमचं अभिनंदन करणं माझं काम आहे. मला सांगा, हे सत्कार विरोध गेला मरून दे तिकडं, पण भाऊजाईचा सत्कार करणं काम आहे माझं. आणि सुदामराव विषय कुठे गेलं बोंबलं तर बाहेर इंडायला काय करतात, मरणाचं पैसे गेले तर भाऊजी. सत्कार घ्या आधी. तुम्ही भाऊजी आपलं आहे म्हणून सांगते तुम्हाला. गेल्या 5 वर्षाच्या का सरपंचानं माझ्या सडका केल्या, गावात दिवा लावलं, पाण्याची सोय केली. तुम्हाला सांगते फिल्टर पाणी गावात. काय दिलं व त्यांचं 10 लाख गेलं, माझं 10 लाख गेलं. गळ्यात फुटका मनी नाही, असं जावं लागतं सवासनी जेवायला. आणि नीट बघा तुम्ही, 5 वर्षात नवरा माझा सरपंच होऊन साधं माझ्या घराला दार नाही. हा मोठं नुसताच बडी जावपणा, मोठं गरण पोकळ वाचा वारं जाईल बस्सा काय हाय का दार त्या घराला? काय बोलतोय वहिनी? मग तुमच्यापेक्षा आमचं चांगलं नाही होय? एवढा 12 तास पिणारा माणूस, पण बायकोच्या घसघशीच्या अंगावर डाग ठेवले बाळासाहेबांनी. सगळ्या गावात डाग घेऊन मिरावती आणि तुम्ही काय करून घेतलंय संसाराचं? काय सुद्धा राहिलं नाही, फक्त गुलजडीचं 1 एकर राहिलंय बघा. सगळं ते इलेक्शन वारी घालवलंय नवऱ्यानं. काय सांगायचंय तुम्हाला? कुणाला दुखणं सांगायचं? तुम्ही आपलंय म्हणून तुम्हाला सांगते मी. किती पैसे गेले तुमचं? 20 लाख गेलेत भाऊजी. काय करायचंय मला? शिक्षण आहे ती पोरांची, नुसतं मला काय खालतं वरतं सुचा नाही. तुमचं गेलेलं सगळं पैसे काढून दिलं असतं, पण काय करायचंय, तुमचा नवरा मला मारायचा कुठेतरी गाठून. काय सांगताय भाऊजी? तुम्ही माझं गेलेले पैसे तुम्ही देणार मला परत? रक्कम सगळे पोचली तर तुम्ही माझ्या बाजूने ऐकणार का? सगळी माझी गेलेली तेवढी. गेलेल्यापेक्षा 5-10 लाख जास्त दिल्यावर ना तुम्ही मी म्हणत तसं ऐकणार का? भाऊजी तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही सांगाल तसं ऐकणार मी. काम करा, 20 लाख गेल्यात ना, हो 10 लाख वाढवून द्यायला होतो, 30 लाख रुपये द्यायला होतो. रामभाऊला मतदान करणार का गपचिप? हा करणार की. मला पैसे मिळण्याची मतलब काय? त्या पदाला जाळायचंय भाऊजी. काय 5 वर्ष पदावर असून तरी सरपंचानी केलंय. रक्कम द्यायची माझी जबाबदारी. मी आलतो म्हणून सांगू नका. हार सुद्धा घेऊन जातो, हारावणं वाळगताना सरपंच कोण आलतं म्हणून. माझी रक्कम सगळी मिळणार ना? बाळासाहेब बोलला, ब्रह्मदेव बोलला. आणि कसं एकदा बी ह्या सरपंच बाईने एकदा शब्द दिला ना की शब्दच दिला मी पण. ठरलं. कोणाला बोलू नका, कोणाला सुद्धा नाही. तिथं मतदान सरपंचाच्या बाजूने न देता रामभाऊच्या बाजूने केले की 6 रामभाऊचे होत्यात, 5 सरपंचाचे होत्यात आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळणार. गावात सगळं डाग घेऊन करा फिरा की. असं बजाव नाचा 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 झिंग 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 झिंग. बरं झालं ना मनासारखं. हा केल्यावर सगळ्या पाणी ओतलं तुझ्या बायकून. तिला लय समजून सांगितलं, पण मला काय माहिती असं होईल. अरे बायको बिहायला आणि गाव बिहायला लागले तुला. हा सरपंच केलता 5 वर्ष मागच्या आणि ह्या वर्षी बी करणार होतो. इतकं डोकं गरम झालंय ना, घरी गेलो दाखवतो आता. काय दाखवणार? काय हाकलून देणार का? होय